Dear student, today we will see the last chapter, that is disaster management. In it we will see disaster, types of disaster, effects of disaster, effect or impact of disaster, disaster management, the nature and extent of disaster, first aid and emergency action, and then the mock drill. त्या ठिकाणी शेवटचा आपला चॅप्टर जो आहे तर तो आपत्ती व्यवस्थापन. याच्यामध्ये आपण आपत्तीचे असणारे काही प्रकार, आपत्तीचे असणारे परिणाम, आपत्तीचं असणारं स्वरूप आणि व्याप्ती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना, प्रथमोपचार व आपत्कालीन कृती आणि मॉक ड्रिल, अभिरूप सराव, एवढे असणारे काही गोष्टी ज्या आहेत तर ते गोष्टी आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. आता पुढे काय म्हटलेले, कॅन यू रिकॉल, थोडस आठवायचंय की व्हॉट इज डिझास्टर, की आपत्ती म्हणजे काय, की डिझास्टर इज द इन्सिडेंट दॅट ऑकर्स सडनली कॉजिंग हेवी डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी. आत्ताच आठवीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले, मागच्या असणाऱ्या जे काही इयत्तांमध्ये आपण पाहिले की आपत्ती म्हणजे अचानकपणे त्या ठिकाणी घडून येणारा जो काही प्रसंग की ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपला असणारे जे काही जीव जो आहे तर तो जीवन किंवा आपले असणारे जे काही मालमत्ता जे आहे तर त्या मालमत्तेचं प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. द डिझास्टर कॅन बी मॅनमेड ऑर ड्यू टू द नॅचरल रिझल्ट. आपत्ती जे आहे तर ते आपत्ती सर्वसाधारणपणे दोन प्रकारची आहे, एक मानव निर्मित आहे आणि दुसरी त्या ठिकाणी नैसर्गिक आहे. आता सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेले, विच डिझास्टर हॅव यू एक्सपिरियन्स इन युअर एरिया, म्हणजे तुमच्या परिसरामध्ये घडलेल्या कोणत्याही आपत्ती ज्या आहेत तर त्या आपत्ती तुम्ही त्या ठिकाणी अनुभवल्या आहे. आता सर्वसाधारणपणे भूकंपाचा त्या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी अनुभव आहे. त्याचबरोबर सायक्लोन, मागे आलेले जे काही वादळ जे आहे तर त्या वादळाचा आपल्याला त्या ठिकाणी अनुभव जो आहे तर तो अनुभव आहे. याच्या अगोदरचा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पहा की ऑन द 19th August 2017 देअर वॉज द हेवी डाऊनपोर इन द मुंबई, म्हणजे 29 ऑगस्ट 2017 त्या ठिकाणी मुंबई जे आहे तर त्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तर तो पाऊस त्या ठिकाणी पडला. दिस डिझास्टर हॅज बीन एक्सपिरियन्स रिसेंटली, किंवा आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नदी जी आहे तर त्या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी पडला. आपला असणारा जो काही रस्ता जो आहे तर तो रस्ता त्या ठिकाणी बंद होता बाजारच्या दिवशी, म्हणजे अशा अनेक घटना त्या ठिकाणी आपल्याला सांगतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे पहा की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ दॅट डिझास्टर ऑन द लोकल अँड सराउंडिंग कंडिशन. मग अशा प्रकारच्या आपत्ती ज्या आहेत तर त्या आपत्तीचं स्थानिक आणि सभोवतालच्या परिस्थितीवर काय त्या ठिकाणी परिणाम होताना दिसतो. आता अशा प्रकारची जर आपत्ती त्या ठिकाणी आली, उदाहरणार्थ फ्लडिंगची आपत्ती आली, म्हणजे पूर सारखी जी काही परिस्थिती जर असेल तर अशा वेळेला वॉटर लॉक इन द ऑल द शॅलो एरियाज, म्हणजे सकल अशा प्रकारचे असणारे जे काही पृष्ठभाग जे आहेत तर ते पृष्ठभाग त्या ठिकाणी पाण्याखाली त्या ठिकाणी जाताना दिसतात. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसते की ट्रान्सपोर्ट सिस्टीम कोलॅप्स होताना दिसते. आपण पाहिलंय की पावसाचं पाणी त्या ठिकाणी ओढ्यामधून त्या ठिकाणी वर निघालं आणि याच्यामुळे त्या ठिकाणी आपली असणारी काही वाहतूक जी आहे तर ती वाहतूक त्या ठिकाणी कोलॅप्स दिली. सायक्लोनच्या बाबतीमध्ये आपण पाहिलंय की मोठमोठे अशा प्रकारची झाडं जी आहेत तर ती झाडं काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी कोसळून पडताना दिसतात. कॉलेज असेल, ऑफिसेस असेल तर त्या ठिकाणी ती बंद करावी लागतात. जी अशा प्रकारची अनेक अशा प्रकारची असणारी जी काही परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवताना दिसते. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं की डिझास्टर, आपत्ती. व्हेरियसली डेंजरस इव्हेंट्स ऑकर मेनी टाइम्स इन द एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरणामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी भयंकर अशा प्रकारच्या धोकादायक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. आणि दोज आर कॉल्ड ॲज द डिझास्टर, आणि यालाच आपण त्या ठिकाणी आपत्ती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर्स आर फ्लड, वेट अँड ड्राय, फॅमिनीज, सायक्लोन्स, अर्थक्वेक, व्हॉल्कनीज एक्सेट्रा, म्हणजे नद्यांना येणारे पूर. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येताना असते वेट अँड ड्राय फॅमिनी,
म्हणजे ओला किंवा कोरडा अशा प्रकारचा दुष्काळ. आता ओला म्हणजे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडणं, तो त्याला त्या ठिकाणी ओला दुष्काळ म्हटला जातो. कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणं. त्याच्यानंतर सायक्लोन्स असतील, वादळ असतील, भूकंप असेल, ज्वालामुखी, या काही प्रमुख अशा प्रकारच्या नॅचरल डिझास्टर त्या ठिकाणी आहेत. दीज आर ऑल ऑफ ए सडन ट्रबल्स टू द मॅनकाइंड. मानवावर अचानक आलेली ही अशा प्रकारची संकट जी आहेत तर ती संकट त्या ठिकाणी आहेत. सच इव्हेंट्स कॉजेस सडन चेंजेस इन द एन्व्हायरमेंट अँड देअर बाय कॉज द डॅमेज टू इट. अशा प्रकारच्या असणाऱ्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटनांमुळे काय होतं नसते की सर्वसाधारणपणे पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये आकस्मिक अशा प्रकारचं परिवर्तन जे आहे तर ते परिवर्तन त्या ठिकाणी घडून आणताना दिसतात. आणि याच्यामुळं या विध्वंसक अशा प्रकारच्या ज्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटनांमुळे पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाला हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी पोहोचताना दिसते. पुढे एन्व्हायरमेंट इज ऑल्सो डॅमेज ड्यू टू द यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस फॉर अवर डेव्हलपमेंट. त्याचबरोबर आपल्या लक्षात येत नसते की पर्यावरणामधले असताना जे काही नॅचरल रिसोर्सेस साधन संपत्ती जे आहे तर ते साधन संपत्ती सुद्धा आपण आपला असणारा जो काही विकास जो आहे डेव्हलपमेंट जे आहे तर त्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी साधन संपत्तीचा उपयोग त्या ठिकाणी करताना दिसतो. याच्यामुळे सुद्धा पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाला हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी पोहोचताना दिसते. धिस लीड्स टू द सडन डिझास्टर अनएक्सपेक्टेड टू द ह्युमन. आणि याच्यामुळे म्हणजे आपण काय करता नसते पर्यावरणामधले असणारे जे काही साधन संपत्ती जे आहे तर त्या साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी त्या ठिकाणी उपयोग करताना दिसतो. याच्यामुळे पर्यावरणाला त्या ठिकाणी हानी पोहोचताना दिसते. आणि याच्यामधून अचानक किंवा मानवाची असणारी जी काही नकळत अशा प्रकारची असणारी जी काही कृती जी आहे तर त्या कृतीमधून डिझास्टर आपत्ती जी आहे तर ती आपत्ती त्या ठिकाणी ओढताना दिसते. पुढे These can be called as man-made disaster. आणि यालाच आपण त्या ठिकाणी मानव निर्मित अशा प्रकारची आपत्ती जी आहे तर ती आपत्ती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. युनायटेड नेशन हॅज डिफाईन्ड द डिझास्टर ॲज द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे तर त्या संयुक्त राष्ट्रसंघानं डिझास्टर आपत्तीची व्याख्या त्या ठिकाणी केलेली की आपत्ती म्हणजे अशा प्रकारची घटना की ज्या घटनेमुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड अशा प्रकारची जीवितहानी अन्य प्रकारची हानी त्या ठिकाणी संभवते. अशा प्रकारची असणारी काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्या ठिकाणी असणारे जे काही संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे तर त्या संयुक्त राष्ट्रसंघाने त्या ठिकाणी केलेली. आता याच्यामध्ये असणारे जे काही वर्ड जे आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की वर्ड लाईक ह्यूज अँड सडन आर इम्पॉर्टंट इन द डेफिनेशन. ही जी असणारी एका व्याख्या जी आहे तर त्या व्याख्यामध्ये दोन शब्द त्या ठिकाणी आलेले. पहिला शब्द आलेले ह्यूज म्हणजे प्रचंड आणि सडन म्हणजे अचानक. अशा प्रकारचे या ठिकाणी यातील आकस्मिकपणे आणि प्रचंड हे दोन शब्द जे आहेत तर ते दोन शब्द त्या ठिकाणी महत्वाचे त्या ठिकाणी आहेत. ॲज द डिझास्टर ऑकर सडनली इट कॅनॉट बी प्रेडिक्टेड. ह्याची काय आपत्ती जी आहे तर ती आपत्ती त्या ठिकाणी आकस्मिकपणे त्या ठिकाणी ओढवताना दिसते आणि तिच्यामुळे तिचा आधी अंदाज जो आहे तर तो अंदाज त्या ठिकाणी आपण करू शकत नाही. हेन्स प्रिकॉशन आर नॉट पॉसिबल. आणि याच्यामुळे आपण सावधगिरी जी आहे तर ती सावधगिरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बाळगता येत नाही. ह्यूज ड्यू टू इन्सिडन्स काय सांगतोय की ह्यूज लॉसेस टू द प्रॉपर्टी ऑकर्स इन द एरिया ऑफ द डिझास्टर. म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती त्या ठिकाणी येताना दिसते तर त्या परिसरामधले असताना जे काही प्रॉपर्टी जे आहे तर त्या प्रॉपर्टीचं साधन संपत्तीचं नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. देअर आर लॉंग टर्म इफेक्ट्स ऑन द सोसायटी ड्यू टू द इन्सिडन्स ऑफ द लाईफ्स अँड द प्रॉपर्टी लॉस. आपल्या असं लक्षात येता नसते की वित्त आणि प्राणहानी सारखी जे काही घटना ज्या आहेत तर त्या घटनेमुळे समाजावर त्या ठिकाणी दीर्घकालीन अशा प्रकारचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. व्हेरियस एरियाज ऑफ लाईफ लाईक इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा आर अफेक्टेड बाय इट.
म्हणजे सर्वसाधारणपणे याचे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक त्या ठिकाणी असतील. दुसरं आपल्याला लक्षात येताना असते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा आणि प्रशासन अशा सर्व क्षेत्रामध्ये याचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. पुढे द लाईफ इन द एरिया ऑफ द डिझास्टर काय म्हटलेले, द लाईफ इन द एरिया ऑफ द डिझास्टर डिस्टर्ब्स टोटली. म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती जी आहे तर ती आपत्ती त्या ठिकाणी येताना दिसते तर त्या परिसरामधलं असताना जे काही जनजीवन जे आहे तर ते जनजीवन त्या ठिकाणी काय होताना दिसते, विस्कळीत त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे देअर इज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल इन डिस्ट्रेस. म्हणजे अशा भागामधील म्हणजे आपदग्रस्तांची त्या ठिकाणी जैविक, आर्थिक तसे अन्य प्रकारची असणारी जी काय हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी होताना दिसते. अर्लियर वी हॅव स्टडीड व्हेरियस टाइप्स ऑफ डिझास्टर्स अँड द मेजर्स टू बी टेकन. मागच्या इयत्तांमध्ये 8वीला 7वीला 6वीला तुम्ही त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे मागच्या इयत्तांमध्ये विविध प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तीविषयी, त्याच्यानंतर त्याच्यावर असणारे जे काही उपाययोजना जे आहेत तर त्या उपाययोजनांविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली. आता की नन ऑफ द डिफरंट डिझास्टर्स ऑफ द सिमिलर. म्हणजे कोणती असणारे जे काही आपत्ती जे आहेत, कोणत्याही दोन आपत्ती ज्या आहेत तर त्या कोणत्याही दोन आपत्ती त्या ठिकाणी सारख्या त्या ठिकाणी नसतात. पिरियड ऑफ इच डिझास्टर इज नॉट सेम. त्याच्यानंतर प्रत्येक असताना जो काही आपत्ती जो आहे तर त्या आपत्तीचा कालावधी जो आहे तर तो कालावधी सुद्धा त्या ठिकाणी सारखा नाही. सम डिझास्टर्स आर शॉर्ट टर्म व्हेअर ॲज सम आर लॉंग टर्म. काही असणारे जे काही आपत्ती जे आहे तर ते अल्पकाळ त्या ठिकाणी टिकताना दिसतात तर काही असणारे जे काही दीर्घकाळ त्या ठिकाणी राहताना दिसतात. उदाहरणार्थ भूकंप जो आहे तर तो भूकंप काही सेकंद आपल्याला त्या ठिकाणी जाणवताना दिसतो. तर असणारी जी काही वादळ जी आहेत तर ती वादळ आपल्याला काही वेळेला त्या ठिकाणी दीर्घकाळ त्या ठिकाणी चालताना दिसतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेले की काही आपत्ती जी आहेत तर ते अल्पकाळ तर काही आपत्ती त्या ठिकाणी दीर्घकाळ त्या ठिकाणी राहताना दिसतात. रिझन्स बिहाइंड इच डिझास्टर आर ऑल्सो डिफरंट. त्याच्यानंतर प्रत्येक आपत्ती जी आहे तर ती प्रत्येक आपत्ती ओढवण्याची कारण जी आहेत तर ती कारण सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळी असतात. पुढे डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द डिझास्टर it can be determined that which component of the environment will be affected more. म्हणजे आपत्तीचा सर्वसाधारणपणे पर्यावरणातील नेमक्या कोणत्या घटकावर जास्त परिणाम त्या ठिकाणी होणार आहे हे त्या आपत्तीचं असणारे जे काही स्वरूप जे आहे तर त्या स्वरूपावर त्या ठिकाणी ते अवलंबून असणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला भाग पाहायचा आहे की कॅन यू टेल म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे सांगा पाहू म्हटलेलं आहे की which are the two main types of the disaster. आपत्तीचे दोन मुख्य प्रकार जे आपण त्या ठिकाणी मागच्या इयत्तांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहिलेली. पहिलं आपल्याला सांगता येईल की अकॉर्डिंग टू द प्रिलिमिनरी क्लासिफिकेशन ऑफ द डिझास्टर देअर आर टू मेन टाइप्स ऑफ द डिझास्टर दॅट इज द नॅचरल अँड मॅनमेड. म्हणजे आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण ते आपत्ती कशामुळे त्या ठिकाणी उद्भवताना दिसते. मानवी कृतीमुळे जर त्या ठिकाणी जर असेल आपत्ती जर येत असेल तर त्याला म्हटलेलं आहे मॅनमेड डिझास्टर. आणि नैसर्गिक कृतीमुळे जर त्या ठिकाणी जर होत असेल तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढे की अर्लियर वी हॅव स्टडीड द इफेक्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ द डिझास्टर अँड द प्रिकॉशनरी मेजर्स टू बी टेकन इन केस एनी डिझास्टर हॅपन. मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तीचे होणारे जे काही परिणाम आणि त्या ठिकाणी असणारे जे काही आपत्ती जर ओढवली तर आपत्ती ओढवल्यानंतर घ्यावायची जी काही खबरदारी याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागील इयत्तांमध्ये त्या ठिकाणी घेतलेली. वी कॅन क्लासिफाय द डिझास्टर इन अदर वेज टू लाईक कॅटेगरी कॅटाट्रॉफिक डिझास्टर. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचं असंही त्या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण जे आहे तर ती वर्गीकरण त्या ठिकाणी करू शकतो कॅटेगरीनुसार. उदाहरणार्थ सायक्लोन्स इन द ओडिसा, कॅटाट्रॉफिक अर्थक्वेक्स ऑफ द गुजरात अँड लातूर,
frequently buzzing cyclones in the coastal Andhra Pradesh, etc., which leads to the total huge loss of the life, property in the respective region. म्हणजे सर्वसाधारणपणे आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचं आपण असंही वर्गीकरण करू शकतो. पहिले आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की प्रलयकारी अशा प्रकारची असणारी काही आपत्ती ज्याला आपण त्या ठिकाणी कॅटास्ट्रॉफिक डिझास्टर त्या ठिकाणी म्हणतो. उदाहरणार्थ पहिला आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी सायक्लोन इन ओडिसा, म्हणजे ओडिसा मधलं असणारं जे काही प्रलयकारी अशा प्रकारचं चक्रीवादळ. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येताना दिसते की कॅटास्ट्रॉफिक अर्थक्वेक्स ऑफ द गुजरात अँड लातूर, गुजरात मधला असणारा जो काही प्रलयकारी अशा प्रकारचा भूकंप किंवा लातूरचा असणारा जो काही भूकंप. पुढचं आपल्याला सांगितलं की फ्रिक्वेंटली बजिंग सायक्लोन्स इन द कोस्टल आंध्र प्रदेश, म्हणजे सर्वसाधारणपणे सातत्यानं आंध्रच्या किनाऱ्यावर बजिंग सायक्लोन्स म्हणजे दरवर्षी घोंगावणारी चक्रीवादळ. पुढे याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की अशा प्रकारचे असणारे जे काही प्रलयकारी अशा प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तीमुळे काय होताना दिसते मोठ्या प्रमाणावर तो असणारा जो काही भाग जो आहे तर त्या भागामध्ये हाहाकार उडला जातो. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी जी आहे तर ती वित्तहानी त्या ठिकाणी होताना दिसते. तेच पुढे आपल्याला सांगितले की विच लीड ए टोटल ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी इन द रिस्पेक्टिव्ह रिजन. अशा प्रकारच्या प्रलयकारी त्या ठिकाणी आपत्ती आल्यामुळं ज्या भागामध्ये अशा प्रकारची आपत्ती त्या ठिकाणी येताना दिसते तर त्या भागामध्ये हाहाकार उडला जातो. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे हाऊएव्हर irrespective of all these, life has always returned to the normal within the short time. हे सर्व जरी त्या ठिकाणी घडत जरी असलं तरी सामान्य जनजीवन काही काळानंतर त्या ठिकाणी सुरळीत त्या ठिकाणी होताना दिसतं. डिझास्टर मेकिंग द इम्पॅक्ट फॉर द लॉंग ड्युरेशन आर दोज whose after effects are either severe or severity increases with the time. For example, famine, various problems of the corpse, strikes of the worker, rising levels of the oceans, desertification, etc. आता काय कसं आहे की डिझास्टर मेकिंग द इम्पॅक्ट फॉर लॉंग ड्युरेशन आर दोज whose after effect are either severe or severity increases with the time. म्हणजे सर्वसाधारणपणे दूरगामी परिणाम साधणाऱ्या जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्ती म्हणजे घटनेनंतरही त्यामधील दुष्परिणाम जे आहेत तर ते दुष्परिणाम एकतर त्या ठिकाणी गंभीर असतात किंवा त्या गंभीरतेमध्ये जसा काळ त्या ठिकाणी लोटतो तसतशी ती वाढत जाताना दिसते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ असेल. दुसरं आपल्याला सांगितलंय व्हेरियस प्रॉब्लेम्स ऑफ द कॉर्स, पिकांवर येणारी विविध अशा प्रकारची संकट. पुढचं आपल्याला सांगितलंय स्ट्राईक्स ऑफ द वर्कर्स, कामगार जे आहेत तर ते कामगार त्या ठिकाणी संप करताना दिसतात. रायझिंग लेव्हल्स ऑफ द ओशन, समुद्राची वाढणारी जे काही पातळी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेले की या ठिकाणी डेझर्टिफिकेशन म्हणजे वाळवंटीकरण जे आहे तर ती वाळवंटीकरण. अशा प्रकारच्या अनेक अशा प्रकारच्या आपत्ती ज्या आहेत तर ती आपत्ती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.